नमस्कार सगळ्यांना. तर लाडक्या बहिणीमध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी एक वाईट बातमी आहे. आत्तापर्यंत 10,000 बहिणी आहेत, तर लाडक्या बहिणी आहेत त्या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. ठीक आहे. आता हे कसं ठरलं, काय आले, एक मोठी न्यूज आली आहे, ब्रेकिंग न्यूज आहे. पण आता तुमचा तर अर्ज येत नाही ना, तुम्हाला चेक करायचं का की तुमचा अर्ज पण अपात्र झाला आहे का, ते कसं तपासायचं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि का अर्ज हा रिजेक्ट झालेत किंवा का अपात्र झालेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट बातमी आहे तुमच्यासाठी. तुमचा अर्ज तुम्हाला चेक करायचा आहे, आपला अर्ज हा अप्रूव्ड आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे आणि अपात्र झाला आहे का, तसंच तो परमनंटली रिजेक्ट झाला आहे का टेम्पररी रिजेक्ट झाला आहे, म्हणजे तात्पुरता तो रिजेक्ट झाला आहे की म्हणजे पूर्णच एकदमच रिजेक्ट झाला आहे एकदम परमनंटली, ते पण कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच त्याची रिझन काय असणार आहे. जर तुमचं पण इथून पुढे तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज पण अपात्र होऊ नये, त्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच कुठल्या जिल्ह्यापासून चालू झालं की बहिणींची जी आहे अर्जांची तपासणी चालू झालेली आहे, म्हणजे ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेत आणि ज्यांचे फॉर्म पेंडिंग होते अशाच महिलांची अर्ज पडताळणी जे आहे ते होत आहे. म्हणजे जे प्रलंबित अर्ज होते किंवा जे पेंडिंग स्टेटस होतं ज्या महिलांचं, त्यांचे आता अर्ज अप्रूव्ह होण्यास चालू झालेले आहेत. त्यांना पैसे लवकरात लवकर येतीलच. पण आता ते अर्ज चालू झाले आहेत, त्यातल्या 10,000 बहिणी आहेत त्या आपल्या अपात्र ठरलेल्या आहेत. तर का ठरल्या आहेत त्या आपण नक्की बघूयात. चला बघूयात सविस्तर माहिती काय आहे बघा. लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात आत्तापर्यंत 10,000 अपात्र. ठीक आहे. 10,000 बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरल्या आहेत त्या पुण्यातल्या आहेत. ठीक आहे. पुणे जिल्ह्यातील 10,000 बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत, म्हणजे ज्यांचे ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले आहेत ज्यांनी. ठीक आहे. ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये मुदतवाढ झाल्यावर ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्या महिलांचे अर्ज जे आहेत ते प्रलंबित अर्ज असतील त्यांची छाननी सुरू झालेली आहे. मी असं नाही म्हणते की हे त्या अर्ज नाही आहेत की जे परत पडताळणीवाले अर्ज नाही आहेत. ज्यांचे अर्ज प्रलंबित म्हणजे जे पेंडिंग होते, ज्यांनी उशिरा फॉर्म भरले होते ऑक्टोबरमध्ये, त्यांच्या अर्जाची छाननी आहे ती चालू झालेली आहे. त्यातल्या 10,000 बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे तुमचं असं नाही की तुम्ही अर्जाची परत पडताळणी नाही होणार आहे, ते तर होणारच नाही, तर कन्फर्म आहे. पण ज्यांचे अर्ज पेंडिंग होते, ज्यांनी उशिरा फॉर्म भरले होते, त्यांच्या अर्ज छाननी चालू झालेली आहे. त्यांच्यातले 10,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरल्या आहे. ठीक आहे. आत्तापर्यंत 9,814 अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहे. ठीक आहे. काही त्रुटी असतील, तुमचे डॉक्युमेंट करेक्ट नसतील, काही असेल प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ते अपात्र ठरले आहे. ठीक आहे. 5,814 अर्जांमध्ये किरकोळ त्रुटी सापडल्यानं तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. म्हणजे 5,000 ज्या महिला आहेत त्यांची काही छोट्याशा त्रुटी आहेत, त्यामुळे तात्पुरते नाकारले आहेत, ते पूर्णपणे नाकारले नाहीत किंवा परमनंट नाकारले नाहीत. पण 10,000 महिला आहेत त्यांच्या मोठ्या काही त्रुटी असतील, त्याच्यामुळे त्यांचे अर्ज हे कायमचेच नाकारले गेले आहेत. आणि त्यातल्या 5,000 बहिणींचे आहेत ते तात्पुरते नाकारले गेले आहेत. काही त्रुटी असतात, त्यामुळे तुम्ही जेव्हा फॉर्म भरता कुठलाही, तेव्हा आपले डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का, स्कॅन केलेत का, आपली माहिती व्यवस्थित भरली आहे का, ते सगळं व्यवस्थित चेक करा, जेणेकरून तुमचं पुढे जाऊन असा प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. 10,000 बहिणी अपात्र ठरलेत, त्यामुळे तुमचा अर्ज नाही आहे ना, तर कसं तपासायचं तर मी इथून पुढे सांगणार आहे. ठीक आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांपैकी 10,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या संदर्भात सविस्तर माहिती. बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांना 5 महिन्यांचा हप्ता आत्तापर्यंत मिळाला. म्हणजे जून, ठीक आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर नाही, जुलैपासनं. ठीक आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या 5 महिन्याचे जे हप्ते आहेत महिलांना मिळालेले आहेत. ज्यांनी आधी फॉर्म भरले होते, ज्या महिला पात्र होते त्यांना भेटलेले आहेत एवढे 5 महिन्याचे पैसे. ठीक आहे. आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याकडे सर्व महिलांच्या नजर लागल्या आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आतापर्यंत एक नवीन अपडेट समोर आले. ते अपडेट काय आहे सविस्तर पाहूयात. महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू केलेल्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांना 5 महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारनं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित महिलांच्या खात्यात जमा केले. आता निवडणुका पार पडल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आले आहे. लाडक्या बहिणींचे 10,000 अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहे. ठीक आहे. बघा, अपात्र म्हणजे कुठले. बघा, लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत 15 ऑक्टोबर होती. म्हणजे 30 सप्टेंबर नंतर आपल्याला 15 ऑक्टोबरपर्यंत जी आहे ती मुदतवाढ दिलेली होती. ठीक आहे. माहिती आहे सगळ्यांना हे की ते पण तुम्हाला कुठं भरायचं होतं फॉर्म, ते तुम्हाला फॉर्म भरायचं होतं जाऊन अंगणवाडी सेविकेकडे जाऊन. ठीक आहे. या तारखेपर्यंत पुणे जिल्हा प्रशासनाकडे 21 लाखाहून अर्ज दाखल झाले होते. बघा, म्हणजे त्या 15 दिवसात 21 लाखाहून अधिक महिलांनी जे आहे ते अर्ज नवीन केले होते, म्हणजे ऑक्टोबरमध्ये 15 दिवसात. ठीक आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्याने यापैकी अनेक अर्जांची छाननी झाली नव्हती. काय झालं, 15 ऑक्टोबर नंतर लगेच आचारसंहिता लागू झाली, त्याच्यामुळे अर्जाची छाननी पूर्णपणे थांबली गेली. ठीक आहे.
पण आता निवडणुका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची पुन्हा छाननी सुरू होणार. प्रलंबित म्हणजे पेंडिंग, ज्यांचे अर्ज अप्रूव्ड आहेत त्यांची परत एकदा छाननी होणार नाही आहे. हे पेंडिंगवाल्यांचं चालू आहे. पेंडिंगचं स्टेटसवाल्यांची लोकं आहेत त्यांचे चालू आहे. ठीक आहे. त्यामुळे आता या छाननीत आत्तापर्यंत छाननी जेवढी झाली त्याच्यामध्ये 10,000 अर्ज अवैध ठरवण्यात आहेत. म्हणजेच 10,000 महिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. ठीक आहे. पात्र लाभार्थी बहिणीचं KYC आधार सीडिंग नाही, त्यामुळे त्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे आणि जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सरकारकडून यापूर्वी करण्यात आले होते. म्हणजे जे पात्र आहे, म्हणजे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत ज्या बहिणींचे, त्यांचं पण KYC नाही आहे, तसं आधार सीडिंग नाही, त्याच्यामुळे त्यांना पैसे नाही आले. त्यामुळे अप्रूव्ह असूनही आपल्याला पैसे नाही आले अशी तक्रार बऱ्याच महिलांची आहे. त्यामुळे तुम्ही आधी KYC करून घ्या. आधार सीडिंग करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता ज्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत, तुम्ही स्टेटस चेक करू शकता. लाडकी बहीण योजनेमध्ये लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यावर तुमचं मोबाईल नंबर, तुमचं OTP टाका, कॅप्चा टाका आणि तुम्हाला लॉग इन केल्यावर तुमचं स्टेटस चेक करायचं आहे. तिथे जाऊन तुम्ही स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला काय दिसते, पेंडिंग दिसते का अप्रूव्ह दिसते? अप्रूव्ड असेल तरी पण तुम्हाला चेक करायचं आहे की आपलं आधार सीडिंग आहे की नाही आणि आपलं KYC केलेलं आहे की नाही. त्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागणार आहे. बँकेत जा, तिथे तुमचं स्टेटस चेक करा. जर काही प्रॉब्लेम नसेल तर पैसे येऊन जातील. पण काय प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर KYC आणि आधार सीडिंग करून घ्या. आता ज्यांचं स्टेटस पेंडिंग आहे त्यांचं काय? ज्यांचं स्टेटस अजूनही म्हणजे आजपर्यंत हे स्टेटस पेंडिंग दिसतंय, त्यांचं अजून अर्जाची छाननी चालू आहे. त्यांचे अर्ज अजून तपासलेच नाहीत, म्हणजे छाननी झालीच नाही, त्यामुळे त्यांचं पेंडिंग आहे. जेव्हा कधी अर्ज तपासले जातील तेव्हा त्यांचं स्टेटस आहे ते पेंडिंगपासनं अप्रूव्ड होईल किंवा मग रिजेक्ट, दोन्हीपैकी काहीतरी होईल. त्यामुळे पेंडिंगवाले टेन्शन घेऊ नका. तुमचं अजून अर्ज छाननी झाले नाही, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे काही अप्रूव्ह झाल्याशी येत नसतात. त्यामुळे पेंडिंग असल्यावर पैसे येत नाहीत, अप्रूव्ड असल्यावरच पैसे येतात, ते माहिती आहे सगळ्यांना. आता ज्यांचं रिजेक्ट त्यांचं काय? आता ज्यांचं रिजेक्ट आहे त्याचं तुम्हाला चेक करायचं की रिझन काय दिले आणि तुमचं परमनंट रिजेक्ट झालं आहे की टेम्पररी. कारण 2 ऑप्शन आहेत, एक कायमचं रिजेक्ट करतात आणि एक तात्पुरतं तात्पुरतं काय करतात, रिजेक्ट करतात. ठीक आहे. तात्पुरतं का करतात? काही छोट्या त्रुटी असतील किंवा थोडंसं काहीतरी चुकलं असेल म्हणून ते तात्पुरतं रिजेक्ट करतात. पण काही मोठी चूक असेल तुमच्याकडून झाली असेल, काही कागदपत्रांची असेल, तुमचं काही फॉर्ममध्ये भरण्यासाठी असेल, चूक झाली असेल मोठी, तर तुमचं कायमचा अर्ज बाद केला जातो, जसं की 10,000 बहिणींचा केलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जाऊन हे करायचं आहे की आपलं चेक करायचं आहे की आपलं स्टेटस पेंडिंग आहे की काय आहे. ठीक आहे. त्यामुळे लवकर जा, आपलं स्टेटस चेक करा, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. KYC आणि DBT एनेबल असेल तरी काही प्रॉब्लेम येत नाही, डायरेक्ट पैसे खात्यात येतात. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या जिल्हा कुठला आहे, स्टेटस काय आहे. कारण आता हळूहळू जिल्ह्यात अर्ज छाननी चालू आहे. पुणे जिल्ह्यापासून स्टार्ट झालं आहे, अजून बाकीच्या जिल्ह्यात पण छाननी चालू होईल. त्यातलं आपल्याला लवकरच कळतील कुठल्या महिला पात्र बाद झाल्यात किंवा काय झाल्यात. त्यामुळे तुम्ही कमेंट सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमचं स्टेटस काय ते सांगा आपल्याला, म्हणजे कळेल की अजून ह्या जिल्ह्यातली जे आहे ते स्टेटस आहे ते अजूनही पेंडिंग आहे किंवा जिल्ह्याची तपासणी चालू झालेली आहे. ठीक आहे. पुणे जिल्ह्यात चालू झाली, त्यापैकी 10,000 बहिणी अपात्र ठरले आहे. त्यामुळे तुमचं कमेंट करा, तुमचा जिल्हा कुठला आहे, तुमचं स्टेटस काय, त्यावरून आपल्याला कळेल की कुठल्या महिलांना पैसे यायचे बाकी किंवा कुठल्या महिलांचा अजून फॉर्म पेंडिंगच आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओ एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.